वृषभ राशी 13 ते 19 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। नमस्कार मंडळी, जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर आजचा हा आठवडा तुमच्यासाठी साधा नाही। येणारा आठवडा आहे तुमच्या आयुष्यातील लपलेले सत्य समोर आणणारा। कधी तुम्हाला असं वाटतं का, मी शांत आहे, मी प्रामाणिक आहे, तरीही माझ्यासोबतच असं का होतं? लोक तुमचं मन समजून का घेत नाहीत, तुमची किंमत ओळखत का नाहीत? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वृषभ राशीचं मन जितकं शांत असतं तितकंच ते आतून खूप शक्तिशाली असतं। आणि आता 13 ते 19 एप्रिल दरम्यान ब्रह्मांड तुमच्या त्या शक्तीला जागं करणार आहे। हा आठवडा तुम्हाला काही गोष्टी दाखवेल ज्या तुम्ही खूप दिवसांपासून इग्नोर करत होतात। काही लोकांचं खरं रूप समोर येईल, काही परिस्थिती अचानक बदलतील आणि तुम्हाला जाणवेल, मी जिथे आहे तिथे आता राहणं योग्य नाही। पण घाबरू नका, कारण हे बदल तुमच्यासाठी वाईट नाहीत, हे बदल तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाणार आहेत। वृषभ राशीवाल्यांनो, हा आठवडा तुमच्यासाठी एक शांत पण अतिशय प्रभावी वळण घेऊन येतोय। कधी कधी जीवनात मोठे बदल आवाज करून येत नाहीत, ते हळूच शांतपणे आपल्या आयुष्यात प्रवेश करतात। आणि 13 ते 19 एप्रिल दरम्यान ब्रह्मांड तुमच्यासाठी अशीच एक नवीन दार उघडतंय। तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे होते, जे काही मनात गोंधळ चालू होते, ते आता हळूहळू स्पष्ट होऊ लागतील। तुम्हाला जाणवेल आता काहीतरी चांगलं घडणार आहे, आणि हे फक्त भावना नाही, हा ब्रह्मांडाचा संकेत आहे। हा आठवडा तुमच्या कामात एक नवीन ऊर्जा घेऊन येईल। ज्या गोष्टी आधी कठीण वाटत होत्या त्या आता सहज होऊ लागतील। तुमचा फोकस वाढेल आणि तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील। जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल, एखादी नवीन संधी मिळू शकते किंवा जबाबदारी मिळू शकते। जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन ग्राहक आणि संधी मिळेल। पैशांच्या बाबतीत तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील आणि एखादी एक्स्ट्रा अर्निंगची संधी मिळू शकते। हा आठवडा तुम्हाला सांगतोय तुमची मेहनत आता फळ देणार आहे। प्रेम आणि नातेसंबंध, या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल। तुमच्या मनात जे काही दडलेलं होतं ते आता हळूहळू शांत होऊ लागेल। जर काही गैरसमज होते ते दूर होण्याची शक्यता आहे। तुम्हाला योग्य आणि अयोग्य व्यक्ती यामध्ये फरक समजू लागेल। जर तुम्ही नात्यात असाल तर तुमचं नातं अधिक घट्ट होईल, एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल। जर तुम्ही एकटे असाल तर एखादी चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याचे संकेत आहेत। हा आठवडा तुम्हाला शिकवतो खरं नातं तेच जे तुमच्या मनाला शांती देईल। मनस्थिती आणि आत्मविश्वास, या आठवड्यात तुम्हाला आतून एक वेगळी शांतता जाणवेल। जणू काही तुमच्या मनात आवाज येईल, सगळं ठीक होणार आहे। तुमचा आत्मविश्वास वाढेल, नकारात्मक विचार कमी होतील। तुम्ही स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहू लागाल आणि स्वतःची खरी किंमत ओळखाल। ध्यान आणि सकारात्मक विचार केल्यास हा अनुभव आणखी गहिरा होईल। ग्रहांचा प्रभाव, या आठवड्यात ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे। शुक्र तुम्हाला प्रेम, आकर्षण आणि आनंद देईल। बुध तुमच्या विचारांना योग्य दिशा देईल। सूर्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल, त्यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल। ब्रह्मांडाचा खास संदेश, या आठवड्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तुम्ही जे विचार करता तेच तुमच्याकडे येतं। जर तुम्ही सकारात्मक राहिलात तर चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येतील। ब्रह्मांड तुमच्या विचारानुसार प्रतिसाद देत आहे, म्हणून रोज स्वतःला सांगा, मी आनंदी आहे, माझ्यासाठी चांगलं घडतंय आणि मी यशाच्या मार्गावर आहे। हा आठवडा तुमच्यासाठी शांती, स्पष्टता आणि प्रगती घेऊन येतोय। काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाहीत, पण त्या तुमच्यासाठी योग्य असतील। ब्रह्मांड तुम्हाला योग्य दिशेने नेत आहे। तुमच्या आयुष्यात अचानक बदल का येतात आणि त्यामागे ब्रह्मांडाची गुप्त योजना का असते? वृषभ राशीवाल्यांनो, तुम्ही एक गोष्ट नक्की अनुभवली असेल, सगळं ठीक चाललेलं असताना अचानक काहीतरी बदलतं। एखादी व्यक्ती दूर जाते, एखादी संधी हातातून निसरते आणि मग मनात एकच प्रश्न येतो, माझ्यासोबतच असं का होतं? पण खरं सत्य काय आहे माहीत आहे का? ब्रह्मांड कधीच तुमच्या विरुद्ध काम करत नाही, ते नेहमी तुमच्यासाठी काम करतं। बदल म्हणजे नुकसान नाही, ती दिशा असते। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही छोटे बदल जाणवू शकतात। एखादं नातं थोडं दूर जातंय असं वाटेल, एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडणार नाही। पण थांबा आणि विचार करा, कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नव्हती, कदाचित त्या व्यक्तीने तुमचं मन दुखावलं असतं पुढे जाऊन, म्हणूनच ब्रह्मांड आधीच तुम्हाला वाचवते। वृषभ राशीची खरी ताकद सहनशक्ती आणि स्थिरतेमध्ये आहे। तुमची एक खासियत आहे, तुम्ही शांत राहता, सहन करता आणि शेवटपर्यंत टिकून राहता। पण आता ब्रह्मांड तुम्हाला सांगते, फक्त सहन करणं थांबवा, आता स्वतःसाठी उभं राहण्याची वेळ आली आहे।
या आठवड्यात तुम्हाला काही प्रसंग असे येतील जिथे तुम्हाला नाही म्हणावं लागेल, जिथे तुम्हाला स्वतःची बाजू मांडावी लागेल आणि हेच तुमच्या बदलाची सुरुवात असेल. मनातील भीती सोडण्याची वेळ आली आहे. कधी कधी आपण बदलाला घाबरतो कारण आपल्याला सवय झालेली असते. पण हा आठवडा तुम्हाला सांगतोय, जिथे तुम्ही अडकलेले आहात तिथून बाहेर पडल्याशिवाय नवं काही मिळणार नाही. तुमच्या मनात जे भीतीचे विचार आहेत, मी करू शकेन का, माझं काय होईल, हे सगळं सोडा, कारण ब्रह्मांड आधीच तुमच्यासाठी मार्ग तयार करते. या आठवड्यात तुमचे विचार खूप शक्तिशाली असतील. तुम्ही जसं विचार कराल तसंच तुमच्या आयुष्यात घडेल. जर तुम्ही म्हणाल माझ्यासोबत वाईटच होतं, तर तसंच घडत राहील. पण जर तुम्ही ठरवलं मी आनंदी आहे, माझ्यासाठी चांगलं घडतंय, तर ब्रह्मांड त्याला प्रतिसाद देईल. लपलेला आशीर्वाद ओळखा. या आठवड्यात काही गोष्टी अशा घडतील ज्या सुरुवातीला तुम्हाला वाईट वाटतील, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल हेच माझ्यासाठी योग्य होतं. हा आहे ब्रह्मांडाचा खेळ. जे आपल्याला दिसत नाही तेच खरं आपल्या भल्यासाठी असतं. तुम्ही हरत नाही आहात. तुम्हाला नवीन दिशेकडे वळवलं जाते. तुम्ही एकटे नाही आहात. ब्रह्मांड तुमच्यासोबत उभं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुम्हाला तुमच्या योग्य ठिकाणी घेऊन जाण्यासाठीच घडतंय. तुमच्याबद्दल एक गोष्ट खूप खास आहे. तुम्ही कधीही पटकन हार मानत नाही. तुम्ही हळूहळू पण स्थिरपणे पुढे जाता आणि हाच गुण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतो. या आठवड्यात ब्रह्मांड तुमच्या मेहनतीला धनामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू करते. पैसा अचानक नाही तर हळूहळू येणार आहे. तुमच्यासाठी पैसा एकदम येणार नाही, पण तो टिकून राहील असा येईल. एखादी छोटी संधी, एखादं नवीन काम किंवा एखादी जुनी गोष्ट पुन्हा सुरू होणं, यामधून तुमच्यासाठी उत्पन्नाचा मार्ग तयार होईल. हा आठवडा सांगतोय, लहान सुरुवात मोठ्या यशाकडे नेते. नशीब कधी उघडतं, तर तुम्हाला कधी वाटत असेल माझं नशीब कधी बदलणार, पण सत्य असं आहे, नशीब अचानक उघडत नाही, ते तयार होतं तुमच्या निर्णयांमुळे. या आठवड्यात तुम्ही जे निर्णय घ्याल ते पुढच्या काही महिन्यांसाठी तुमचं आर्थिक भविष्य ठरवतील. म्हणून घाई करू नका, विचार करून पाऊल टाका. अडथळे म्हणजे संकेत असतात. जर या आठवड्यात एखादा पैसा अडकला, एखादी योजना थोडी उशिरा पूर्ण झाली, तर त्याला अपयश समजू नका. तो ब्रह्मांडाचा संकेत असतो. थोडं थांबा, अजून चांगलं येतंय. पैसा फक्त मेहनतीने येत नाही, तो तुमच्या विचारांवरही अवलंबून असतो. जर तुम्ही सतत म्हणाल माझ्याकडे पैसे नाहीत, तर तीच स्थिती राहील. पण जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली माझ्याकडे भरपूर संधी येत आहेत, तर हळूहळू परिस्थिती बदलू लागेल. घर आणि स्थैर्य यामध्ये प्रगती. या आठवड्यात तुमचं लक्ष घर, कुटुंब आणि सुरक्षिततेकडे जास्त असेल. घरात एखादी चांगली बातमी किंवा एखादी सकारात्मक बदलाची सुरुवात होऊ शकते. तुम्हाला एक वेगळी सुरक्षितता आणि समाधान जाणवेल. वृषभ राशी, तुमच्याकडे एक शक्ती आहे. जे काही तुम्ही मनापासून करता ते उशिरा का होईना पण यशस्वी होतच. ब्रह्मांड तुम्हाला पटकन नाही पण योग्य वेळी सगळं देतं. तुमचं आयुष्य हळूहळू पण नक्की बदलतंय. पैसा, स्थैर्य आणि समाधान तुमच्याकडे येतंय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास ठेवा, कारण जे तुमच्यासाठी आहे ते तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या आयुष्यात पैसा आणि प्रगती येणार आहे, तर कमेंटमध्ये लिहा माझ्याकडे समृद्धी येत आहे. वृषभ राशीवाल्यांनो, जीवनात जे काही घडतंय ना, ते तुमचं काही काढून घेण्यासाठी नाही, तर तुम्हाला काहीतरी मोठं देण्यासाठी आहे. कधी कधी वाटतं माझ्यासोबतच असं का, पण एक दिवस तुम्हाला जाणवेल जे झालं ते माझ्यासाठीच योग्य होतं. म्हणून जे निघून गेलं त्याला जाऊ द्या. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे येणार आहे त्यावर विश्वास ठेवा, कारण तुमचं आयुष्य आता योग्य दिशेने वळत आहे आणि हा बदल कायमचा असेल. डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, मी शांत आहे, मी तयार आहे आणि माझ्यासाठी सर्वोत्तम घडत आहे. जर हा संदेश तुम्हाला मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे.